श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत अनुजा बर्वे लिखित क्रेडिट श्रावण बाळाचं या शीर्षकाखाली छोटे छोटे 2-3 प्रसंग. म्हटलं तर बारीक सारीक पण तरीही मनात ठसठसणारे. शिवाय कुणाचं दुमतही असू शकते. असे हे लेखन प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करणारे. प्रसंग 1. सासू सासऱ्यांचं प्रवासाला निघणं 5-1 दिवसांवर आलंय त्याची आठवण करायला म्हणून अनितानं नवऱ्याला फोन लावला. हॅलो अजय, आई अप्पांची तिकीट्स बुक केलीस का? ते हैराण होतील उशीर झाला तर. अरे लक्षातच नाही. आणि मी रमीच्या ग्रुपच्या मित्रांना प्रॉमिस करून बसलोय. उद्याच्या ट्रिपला तुम्हाला जॉईन होतो म्हणून. जरा तुझ्या ऑफिसच्या नेहमीच्या एजंटला सांगून बुक करून टाक ना. नवीन नवीन लग्न झालं होतं. बॉल आपल्याच कोर्टात येऊन पडला हे लक्षातच आलं नाही आणि त्याच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच अजय ट्रिपला निघून गेला. अनिता ऑफिसला जायच्या आधी तिकीट सासू सासऱ्यांच्या हातात ठेवत असतानाच अजयचाही फोन आला आणि मग मायलेक गप्पात रमले. ट्रिपला गेलाय तरी आपल्या बुकिंगची व्यवस्था करूनच. सगळं कसं लक्षात ठेवून प्लॅन केलेलं असतं अजयचं. बाहेर गेलाय तरी बारीक लक्ष असतं. सासऱ्यांजवळ अजयबद्दल कौतुकाने बोलताना लागलेला सासूबाईंचा मधाळ सूर ऑफिसला जायला निघालेल्या अनिताच्या कानावर पडला आणि हिरमुसून गेली ती. नाही म्हटलं तरी साहजिकच होतं. तिने करून दिलेल्या आठवणींचं महत्त्व आणि केलेल्या बुकिंगने कावड तर बॅलन्स झाली अजय श्रावण बाळाची, पण कावडी खालचा खांदा उपेक्षितच राहून गेला. प्रसंग 2. शुभदा मामी, एकदम सॉलिड आहे ही गिफ्ट. खूप आवडली. जयने शुभदाच्या नंडेच्या मुलाने एकदम खुश होऊन पावती देऊन टाकली. अरे, एका पाठोपाठ एक मीटिंग्ज लागल्यामुळे येऊ शकला नाही शशीमामा बर्थडेला. पण त्याचं गिफ्ट सिलेक्शन एकदम भारी असतं हां. तुला विश करायला फोन येईलच त्याचा. शुभदाच्या सासूबाईंची एकदम ठाशीव प्रतिक्रिया गेलीच. निसुरात लेकाबद्दलचा अभिमान ठासून भरलेला. खरं तर शुभदा खूप थकलेली असूनही गिफ्ट खरेदी करण्यापासून, स्वतःच्या लेकीला शाळेतून आणून तयार करण्यापासून ते सासू सासऱ्यांना नंडेकडे बर्थडे सेलिब्रेशनला नेऊन आणण्यापर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्यांची कावड पडलीच ना तिच्या खांद्यावर. अगदी वंसांना मदत करण्यासह. श्रावण बाळ मात्र एका फोन कॉलवर क्रेडिट घेऊन गेला. प्रसंग 3. सकाळी देवपूजा करताना ताम्हण धुवायला म्हणून तात्या वळले नि धाडकन खालीच कोसळले. बँक हॉलिडे असल्याने सुदैवाने त्यांची सून नेहा आणि नात दोघी घरातच होत्या. दोघींनी मिळून पटकन तात्यांना बेडवर नेलं. नेहाने लगबगीने डॉक्टरांना फोन लावला. पाठोपाठ ही गोष्ट नवऱ्याच्या कानावर घालावी म्हणून त्यालाही फोन लावला. बावरलेल्या तातांना आणि सासूबाईंना सावरायला पटकन सरबत करून देऊन होतंय तोवर डॉक्टरांचं आगमन झाल्याने त्यांची सरबराई. त्यानंतर डॉक्टरांनी केलेलं निदान, औषधाच्या गोळ्यांच्या वेळा हे सगळं समजावून घेण्यात सुटसुटीत सुट्टी जायच्याऐवजी नेहाचा अर्ध्याच्या वर दिवस एकदम व्यस्त गेला. साधारण 1.5 तासात तात्या पडल्याची बातमी नेहाच्या दोन्ही नंदांपर्यंत पोचलीच. पहिल्या सगळ्या गोष्टींची उस्तवार होऊन नेहा थोडा आराम करायला जाणार इतक्यात गोळ्यांसाठीचा प्लॅनर आणि डॉक्टरांनी दिलेल्या एक प्रकारच्या दुर्मिळ गोळ्यांसकट नवरोबा आणि आपापल्या सोयीसवडीनुसार नणदा आणि जवळचे 3-1 नातेवाईक समाचाराला हजर. तात्या, सगळ्या गोळ्या डे अँड टाईम वाईज अरेंज करून तुमच्या सहज हाताशी लागतील अशा ठेवल्या आहेत. नेहाच्या नवरोबाचं हे म्हणणं ऐकून नणदेची प्रतिक्रिया आलीच लगेच. दादा, तू कमाल आहेस. तुझी सिस्टीम आणि प्लॅनिंग म्हणजे तात्यांच्या औषधोपचाराची काळजीच नाही. भावा बहिणीचे हे संवाद नवऱ्याच्या वतीने कावड हाकणाऱ्या आणि किचनमध्ये सर्व आल्या गेल्यांचं करण्यात व्यस्त असलेल्या नेहाला ऐकू येत होतं. पण सकाळपासूनच्या धावपळीच्या आणि मॅनेजमेंटच्या साध्या पोचपावतीला आतुरलेले तिचे कान मात्र वंचितच राहिले. श्रावणबाळाची कथा नि बाळ ही वर्षानुवर्ष लोकप्रिय आहेत. घराघरात श्रावणबाळ निपसतील तर आनंदच आहे. पण कथेतल्या श्रावणबाळाचं लग्न झाल्याचं ऐकिवात नाही. आणि प्रत्यक्षातल्या श्रावणबाळांचं लग्न लागल्याशिवाय त्यांच्या आयांना चैन पडत नाही. आणि मग बायकोच्या खांद्यावरून कावड हाकून श्रावणबाळाचं क्रेडिट मिळवणारा वर्ग सहज तयार होतो.
श्रोते हो, याला अपवाद असतीलही, परंतु अशा श्रावण सौंची बाजू लेखिकेला मांडावीशी वाटली म्हणून त्यांनी हे लेखन केले. आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच देऊ शकता आणि कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.